नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते अखेरकार कमळी घरी आल्यानंतरनं इथे नयनतारा आलेली असते. खूप मोठा टर्न ह्याच्यामध्ये आलेला आहे, धमाका झालेला आहे. तो कसा काय? नयनतारा आल्यानंतरनं म्हणते की राधिका, तुला कळत नाही का, आपल्या बरोबरच्या माणसांबरोबरच एन्जॉय करायचा असतो, त्यांना बरोबर बोलवायचं असतं. राधिका म्हणते, आई ही तरी नायशाची डान्स क्लास टीचर आहे. राधिका असं काही बोलल्यानंतर नयनतारा बोलते की अगं राधिका, काय बोलतेस? जरा चांगल्या क्वालिटीची, जरा ते काहीतरी असावं ना तिच्यामध्ये, अशा पद्धतीनं टीचर बोलवायची ना. हिच्यात काय बघितलंस तू? आणि हिला डान्स टीचर तू केला आहेस? प्रत्येक गोष्ट मला विचारून राधिका करायची आहे. राधिका तसं बोलल्यानंतर राधिका म्हणते, आई कमळी खूप छान मुलगी आहे, चांगली आहे, तिच्यामुळे तर इथे आपल्या काही नायशाचा पहिला नंबर आला आहे डान्स. राधिका असं काही बोलल्यानंतर नयनताराला खूप राग येतो. म्हणते की आत्तापर्यंत तू माझ्या समोर कधीही तोंड उघडलं नाहीस आणि ह्या पोरीमुळे किती बिघडली आहेस आणि तू माझ्यासमोर तोंड उघडलंस. राधिका असं काही बोलल्यानंतर राधिकाच्या नयनतारा कानाखाली मारते. राधिका म्हणते, आत्तापर्यंत रोहन मला बोलतच होते, तुम्हीही मला बोलतच होता, पण त्याचं काही वाटत नव्हतं, पण मला सगळ्यांसमोर आज तुम्ही कानाखाली मारली, त्याचं खूप वाईट वाटतंय आई. एवढ्या खालच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही वागणूक मला प्रत्येक ठिकाणी देता. नायशा माझी मुलगी आहे, तिच्याबद्दल मी कुठलाही निर्णय का घेऊ शकत नाही? तोपर्यंत नयनतारा म्हणते, नाही, नायशा माझी नात आहे, तिच्याबद्दल सगळ्यात बेस्ट, सगळ्यात चांगलं मीच विचार करणार आहे, मीच घेणार आहे. तोपर्यंत नयनतारा असं काही राधिकाची क्लास घेतल्यानंतर परत वळते कमळीकडे आणि म्हणते, काय गं, विचार करून घरामध्ये यायचं होतं ना, आणि तू किती ग पैसे घेतेस? 35,000 क्लासचे? म्हणते, नाही, मला ऋषी सरांनी फी भरायसाठी दिले होते. ऋषीनं सगळं काही सत्य नयनताराला सांगितलेलं असतं. नयनतारा तरीही ऐकायला काही तयार नसते. तोपर्यंत कमळी म्हणते की नयनतारा मॅडम, मी तुमचे सगळे काही पैसे वापस करीन. नयनतारा म्हणते, मी त्या पैशाचं काही लोणचं घालू का? काय करणार काय आहे त्या पैशाचं? आणि तू मला ह्या घरामध्ये कधीही दिसली नाहीच पाहिजे. कमळी म्हणते, तुम्ही त्या पैशाचं लोणचं घाला, नाही तर काहीही करा, मला त्याच्याशी काही मतलब नाही आहे, पण मी सगळे पैसे ते सगळे काही माघारी करीन तुमचे तुम्हाला. तोपर्यंत नयनतारा असं बोलल्यानंतर म्हणते, बघूच किती लवकर तू माझे पैसे माघारी करतेस. तोपर्यंत कमळी म्हणते, हो, मी बोललेला शब्द पूर्ण करणार म्हणजे करणार. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर कमळी तिथून निघून जाते. कमळी, मला माफ कर, मी आईला सगळं काही सत्य तुझ्याबद्दल सांगेन, एवढं काय तू चिडतेस? कमळी म्हणते, तुम्ही नयनतारा मॅडमला सांगितलं नाही की मी ते नायशाला डान्स शिकवायला येते, सगळं काही गुपित ठेवलं आहे, काय कारणासाठी? ऋषी म्हणतो, अगं, मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न केला होता, दुसरं काही नाही. तो पण कमळी म्हणते, कसलीही मदत मला नको आहे, असली मदत. खोटं बोलणारी माणसं अजिबात मला आवडत नाहीत ऋषी सर, आणि आत्तापर्यंत आपण दोघंजण एक दोस्त होतो, हे सगळं संपलं आहे. फक्त तुम्ही टीचर आणि मी स्टुडंट एवढंच नातं आपल्यामध्ये राहणार, आणि कधीही तुम्ही माझ्यासमोर कधीही बोलण्याचा प्रयत्न करू नको. असं काही बोलून कमळी तिथून रागावैतागा निघून जाते. तोपर्यंत ऋषी आतमध्ये जातो. नयनतारा म्हणते की त्या मुलीच्या मागे जाण्याची तुला काय गरज होती? ती कोण लागून गेली आहे? तो पण ऋषी म्हणतो, अगं, ती कमळी एकदम सच्ची आहे, खरी बोलणारी आहे, तू ना खोटा अजिबात तिला समजू नको. तोपर्यंत नयनतारा म्हणते की मी तुझं ना लग्न एका मुलीशी ठरवलं आहे, माझा हा फिक्स निर्णय आहे बरं का ऋषी, आणि तू त्या लग्नाला तयार हो लवकरात लवकर. तिला राधिका वहिनी जर नायशाबद्दल कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, तोही माझ्याबद्दल घेणार नाहीस, कारण की राधिका वहिनी ही आई आहे आणि ती नायशाबद्दल चांगलं वाईट सगळं काही विचार करू शकते, आणि तू प्रत्येक ठिकाणी मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न करतेस, आणि ती कमळी किती खरी आहे, तिला खोटं पाडलंस तू, तिची काय गरज होती त्यासाठी असं काही बोलण्याची. तोपर्यंत असं काही बोलल्यानंतर नयनतारा तिथून रागावैतागाने निघून जातो, आणि तोपर्यंत असं काही झाल्यानंतर तिथे सरू येते. सरू राधिकापाशी येते, पण राधिका काही बोलत नाही.
राधिका सरळ रूममध्ये जाते. तोपर्यंत हॉस्टेलमध्ये निग्गीपाशी कमळी येते. कमळी ही ते खूप ढासाढासा रडायला लागलेली असते. निग्गी म्हणते, काय झालं कमळे, सांग ना लवकर, अगं माझं काळीज एकदम तरकायला लागलं आहे, काही कळत नाही काय झालं काय. नयनताराच्या घरी जे काही झालं त्याच्याबद्दल सगळं काही कमळी निग्गीला सांगत असते. निग्गी म्हणते की अगं काय करायचं आता, आपण ऋषी सरांना सांगूया का. कमळी म्हणते अजिबात नाही, त्या सरांना तर अजिबात सांगायचं नाही आणि त्यांची मदत तर अजिबात आपण घ्यायची नाही. तोपर्यंत कमळी आणि निग्गी बंड्यापाशी जातात. बंड्याला सगळं काही सांगतात. बंड्या म्हणतो की आपण ऋषी सरांना सांगूया. कमळी म्हणते नाही, त्यांना अजिबात सांगायचं नाही आहे, तुझ्याकडून होत असलं तर कर, नाही तर करू नकोस बाबा, पण अजिबात दुसऱ्या तिसऱ्याला सांगायचं नाही, आपल्या तिघांमध्येच ही गोष्ट राहणार आहे. मला कामाची खूप गरज आहे बंड्या, आम्हाला काम पाहिजे, असं काही बोलल्यानंतर ही ते परत बंड्या म्हणतो काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.